नमस्कार। भिवंडी तालुका ग्रामीण भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष तथा ग्रुप ग्राम पंचायत कुरुंद के नेतृत्व में माजी सरपंच श्रीकांत रामचंद्र गायकर द्वारा पिछले 7 वर्षों से भगवान दत्त जयंती का आयोजन बड़े ही श्रद्धा और उत्साह के साथ किया जाता रहा है। इसी परंपरा को आगे बढ़ाते हुए इस वर्ष 2025 में भगवान श्री रामचरितमानस की भव्य कथा का आयोजन किया गया। इस अलौकिक 7 दिवसीय कथा का वाचन व्यासपीठ से प्रतिष्ठित कथावाचक पंडित श्री विश्वनाथ जी महाराज द्वारा किया गया। कथा के दौरान श्री विश्वनाथ जी महाराज ने भगवान श्री रामचंद्र जी के आदर्श, चरित्र, मर्यादा, नीति और धर्म की गहन व्याख्या करते हुए समाज को एकजुटता, सद्भावना और धर्म सांस्कृतिक से जोड़े रहने के संदेश दिए। इस आयोजन में भारी संख्या में श्रद्धालुओं ने उपस्थिति दर्ज कराते हुए भगवान श्री राम की मर्यादा और आदर्शों का रसपान किया। पूरे 7 दिन कुरुंद ग्राम परिसर भक्तिमय माहौल से गुंजायमान होता रहा। भजन, प्रवचन और राम नाम की ध्वनि से वातावरण दिव्य बन गया। कार्यक्रम की सफलता का श्रेय ग्राम पंचायत कुरुंद की पूरी टीम तथा माजी सरपंच श्रीकांत गायकर के अथक प्रयासों को जाता है, जिसके नेतृत्व में यह धार्मिक और सांस्कृतिक पर्व अत्यंत भव्यता के साथ संपन्न हुआ। गेली 7 दिवस 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर म्हणजे आज 3 डिसेंबर आणि उद्या दत्त जयंती। 3 डिसेंबर आजपर्यंत गेली 7 दिवस या दत्त महाराजांच्या या प्रांगणामध्ये दत्त जयंतीच्या पर्व काळानिमित्त श्री राम कथेचं आयोजन केलं होतं। आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे, अखंड विश्वाला आदर्श असणारे प्रभू श्रीरामांचं चरित्र हे सर्वांना माहिती व्हावं, सर्वांनी ऐकावं आणि आपल्यामध्ये जसं प्रभू श्रीरामांचं जे आचरण आहे ते आपण अंगीकृत करावं, हा एक महत्वाचा मुद्दा। हा मानस ठेवून खऱ्या अर्थानं खूप वर्षापासूनची आमची ही इच्छा होती आणि ती खरं तर इच्छा आज सत्यात उतरली आणि या प्रभू श्रीराम कथेचं आयोजन करण्याची प्रभूंच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला संधी मिळाली आणि ती साधू संतांच्या माध्यमातून, अनेक श्रोते असतील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ती आज साक्षात परिपूर्ण झाली। खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला या श्रीराम कथेचं आयोजन करण्याची संधी मिळाली। म्हणून मी प्रभू श्रीरामांच्या चरणी, दत्तगुरूंच्या चरणी मी नतमस्तक होतो। येणाऱ्या काळात देखील माझ्याकडून अशी सेवा घडत राहो। मी श्रोते मायबापांना देखील विनंती करेल की या 7 दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्याला विश्वनाथ महाराज वारिंगे, कथा प्रवक्ते प्रबोध मार्तंड यांनी जे कथेच्या माध्यमातून प्रभू श्रीराम विषयी आपल्याला सांगितलं, त्या कथेच्या माध्यमातून कथेचा सार आपण आत्मसात करावा आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा आमूलाग्र असा बदल करावा, आचरणात आणावं आणि मानव म्हणून जगावं, हाच या कथेतून उपदेश घ्यावा। या दिवशी मी आपल्या सगळ्यांना, या श्रोत्यांना सांगू इच्छितो, पुन्हा एकदा या सगळ्यांनीच मोठ्या संख्येने आमच्या विनंतीला मान देऊन, आमंत्रणाला मान देऊन भरभरून प्रतिसाद दिला। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांचं मी नतमस्तक होतो आणि मी पुन्हा एकदा आपण देखील इथे उपस्थित झाला, आपलं देखील मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय श्रीराम।